तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी स्वामिनी स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी विझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी, साड्यांची महाराणी. तू शतरूपा शुभंकरी, तू शतरूपा शुभंकरी. वर्णू किती तुझ परोपरी, वर्णू किती तुझ परोपरी. तू शतरूपा शुभंकरी. पण आई, मागे तुम्ही खंडेनवमी बद्दल सांगितलं होतं. हो, तेव्हाही असंच नवरात्र असतं ना? हो तर. आई, सट म्हणजे षष्ठीचा अपभ्रंश आहे ना? अगं, या दिवशी जेजुरीला मोठी यात्रा भरते. मस्त. काय म्हण्या, काय चाललंय काय? आईकडून चंपाषष्ठीची माहिती करून घेते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. घ्या, माहिती करून घ्या. हे बघा, तुम्ही सुद्धा काहीतरी सांगायला हवं. म्हण्या, मग मी आता तुला खंडेरायांच्या 2 पत्नी म्हणजेच म्हाळसा आणि बाणाई बद्दल सांगतो. म्हाळसेच्या जन्माची कथा सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे बरं का. नेवासे नामक एका गावात तिमशेठ नावाचा एक श्रीमंत व्यापारी होता. एवढा श्रीमंत असून सुद्धा तो परमेश्वराला विसरलेला नव्हता बरं का. तो अखंड शिवभक्तीत मग्न असायचा. बघितलेत भोलेनाथ, हा तुमचा भक्त अखंड तुमच्या भक्तीत मग्न आहे. त्याला आशीर्वाद द्यावा प्रभू. मी अजून आणखी त्याला काय देणार प्रिय? म्हणजे मुळातच त्याच्या दारी लक्ष्मीचा अखंड वास आहे. तेवढंच नव्हे भोलेनाथ, बिचाऱ्याला मूल बाळ काही नाही. पदरी संतान नसेल तर संपत्ती काय कामाची? बरोबर बोलली सुमे. मणिमल्ल दैत्यांच्या पारिपत्यासाठी मार्तंड भैरवाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेण्याची माझी वेळ समीप आली आहे. या अवतारात तू माझी पत्नी म्हाळसा बनून माझ्याबरोबर युद्धावर येणार आहेस. आता सगळं आलं माझ्या ध्यानात स्वामी. वत्सा, मी भगवान शंकर, तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न झालोय. तुझ्या पोटी मूलबाळ नाही. ती तुझी व्यथा जाणून मी तुला एक कन्या प्रदान करतोय. तू डोळे उघडल्यावर तुझ्या पुढे शिशुरूपात ती असेल. तुझी भक्ती सफल झाली. हळूहळू मुलगी मोठी झाली. तिचं नाव म्हाळसा ठेवण्यात आलं. पुढे यथावकाश म्हाळसेचं मार्तंड भैरवांशी लग्न झालं. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. आणि बाणाई, ती पण पार्वतीचाच अवतार का? नाही नाही नाही, बाणाई ही पूर्वाश्रमीची पार्वतीची सखी जया. ती शंकरांवर मोहित झाली होती. जयाद्री महात्म्य ग्रंथात तिच्याबद्दल अतिशय सुंदर कथा आहे. अरे रे परमेश्वरा, मी किती भाग्यहीन आहे. माझी प्रिय सखी पार्वती भगवान शिवांची प्रिय अर्धांगिनी आहे. किती थोर भाग्य आहे तिचं. मी मात्र दुर्दैवी. मला शिवांसारखा पती मिळाला असता तर मीही त्यांच्या अंकी बसले असते. जया, ए जया. काय ग पार्वती? जया, गेल्या कित्येक दिवसांपासून मी तुला बघते. तू कसल्या चिंतेत असतेस ग दिवस रात्र? नाही नाही, काही नाही. माझ्यापासून लपवू नकोस जया. पण माझी शपथ आहे तुला. कसल्या शपथेत बांधलंस ग पार्वती? अगं, तुझ्यासारखी सखी असताना मला चिंता कशाची? पार्वती, तू खूप थोर आहेस
आदिशक्ती शुभदायिनी आहेस, भक्तवत्सला शुभंकरी आहेस. तुझ्या रूपाचं गुणांचं वर्णन करताना वेदही थकतील, पण तू मात्र सौम्या आणि वरदायिनी आहेस. माझ्यासारख्या दुर्दैवी स्त्रीला तू आपली सखी मानतेस, हेच खूप आहे. जया, तुझ्या स्तुतीनं मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे. वर माग. अभयदान देत असशील तरच वर मागेन. माझं तुला अभय आहे. हे पार्वती, मला तुझ्यासारखी कर. म्हणजे मलाही शंकर हेच पती म्हणून लाभू दे. तुझ्याप्रमाणे त्यांनी मलाही अंकावर घ्यावं. काय? हो. ठीक आहे, मी भगवान शंकरांना तुझी इच्छापूर्ती करायला सांगेन. पार्वती, काय बोलतेस? हे केवळ अशक्य आहे. स्वामी, शिव आणि पार्वती हे एकच आहेत. मी दुसरी पत्नी करू शकत नाही. पण मी वचनबद्ध आहे स्वामी. अगं, जयाला मी तसा आशीर्वाद दिला आहे. ठीक आहे, मी तुझा आशीर्वाद वृथा जाऊ देणार नाही. मार्तंड भैरव अवतारात मी तिचा द्वितीय पत्नी म्हणून स्वीकार करेन. स्वामी, पण एक अट आहे. अट? ती कोणती? तिला बाणासूर नामक असुरापोटी जन्म घ्यावा लागेल. अशा प्रकारे बाणासुरापोटी जन्मली म्हणून तिचं नाव बाणा किंवा बाणाई असं ठेवलं गेलं. लहानपणापासूनच तिनं शंकर प्राप्तीसाठी उग्र तप केलं. तिला प्रत्यक्ष नारद मुनींनी मल्हारी या मंत्राची दीक्षा दिली. अगं मानसी, बाणा घोर अरण्यात तपाचरण करत होती ना, तेव्हा अजामेळ नावाच्या एका मेंढपाळानं तिचं पालन पोषण केलं आणि म्हणून तो तिचा धर्मपिता मानला गेला. आणि योग्य काळी मार्तंड रूपात येऊन शिवांनी तिचा स्वीकार केला. बाणा, चल, मी तुला घेऊन जायला आलो. आपण विवाह करूया. हे देवाधिदेवा शिवशंकरा, आपण थोर आहात. पार्वतीच्या विनंतीवरून आपण आपलं एकपत्नी व्रत मोडलत, पण आपल्याहून थोर ती उमा पार्वती. खरंय. घोर तप करून मिळवलेल्या पतीला तिनं माझा पती होण्याची विनंती केली. बाणा, आवर लवकर. आपल्याला नळदुर्गला जायचंय. तिथेच जाऊन विवाह करायचाय. भगवान, एक विनंती आहे. या घोर वनात या धर्मपित्यानं माझा सांभाळ केला. या धनगर लोकांनी माझ्यावर माया केली. त्यांनाही बरोबर घेऊन जाऊया. जशी तुझी इच्छा. नळदुर्गाला विवाह करून आपण पुढे जेजुरीला जाणार आहोत. चला. बाणाईला देवांनी अंकावर घेतलं खरं, पण एकाच म्यानात 2 तलवारी राहणार कशा? म्हणून म्हाळसेला देवांनी वरचा अर्धा डोंगर म्हणजेच कडे पठाराचा भाग दिला, तर खालचा अर्धा डोंगर बाणाईला दिला. आणि आजही देव बाणाईच्या भेटीसाठी दर रविवारी खाली येतात अशी भक्तांची श्रद्धा आहे. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर स्वामिनी सारी पुणे या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला जरूर भेट द्या. श्रोते हो, आपण ऐकत होता साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित व्रतकथामाला स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. निवेदन सुनेत्रा मंकणी, रवींद्र मंकणी. लेखन प्रताप देशमुख. सहभाग रवींद्र बापट, वृषाली पटवर्धन, सायली बापट, मानसी लोणकर, हितेंद्र नाईक, गौतम बापट. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनियाद स्टुडिओ. ध्वनिमुद्रण सुनील पानसरे. निर्मिती रोहन्स आय पुणे. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन.
तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.